नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेक्टर अकॅडमीच्या वेक्टर व्यू पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षवर्धन साळवे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या वर्ग 10च्या व्हिडिओ लेक्चर सिरीजचा आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ लेक्चर आहे. पहिल्या 2 व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण कॅन यू रिकॉलचे जे क्वेश्चन्स होते, इंट्रोडक्शन टू ग्रॅव्हिटेशन हा जो टॉपिक होता, त्यानंतर केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन पर्यंत आपण टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला तिथपासून पुढचे जे टॉपिक आहे त्यापैकी 2 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे. पहिला टॉपिक जो आज आपण कव्हर करणार आहे त्या टॉपिकचे नाव आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि सेकंड टॉपिक जो आज आपण कव्हर करणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. मित्रांनो, तुम्ही जर पहिले 2 व्हिडिओ लेक्चर्स बघितले नसतील तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही ते 2 व्हिडिओ लेक्चर्स नक्की बघा. तुमच्या स्क्रीनवर डाव्या साईडला एक आय बटन येत असेल, त्या आय बटनमध्ये त्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते 2 लेक्चर्स बघू शकता. चला तर मग आजचा आपला जो टॉपिक आहे, फर्स्ट टॉपिक आजच्या लेक्चरचा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मित्रांनो, टॉपिकला सुरू करण्याआधी मी एकदा परत तुम्हाला रिवाइज करून देतो की आपलं जे व्हिडिओ लेक्चर नंबर 2 होतं, त्या व्हिडिओ लेक्चर नंबर 2 मध्ये मी तुम्हाला काही सायंटिस्टबद्दल माहिती दिली होती, काही घटना तुम्हाला सांगितल्या होत्या. जसं की जो टॉलेमी नावाचा सायंटिस्ट आहे, त्या टॉलेमी नावाच्या सायंटिस्टने जिओसेंट्रिक थेअरी ऑफ द युनिव्हर्स लोकांसमोर मांडली. त्यानंतर निकोलस कोपर्निकस नावाच्या सायंटिस्टनी हेलिओसेंट्रिक थेअरी लोकांसमोर मांडली. नंतर टायको ब्राहे नावाचा जो सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टनी त्याच्या आयुष्यभर त्यांनी प्लॅनेटरी मोशन्सचा स्टडी केला, प्लॅनेटरी मोशन्स त्यांनी ऑब्झर्व केले आणि त्याचे काही ऑब्झर्वेशन, त्यांना महत्त्वपूर्ण ऑब्झर्वेशन त्यांनी लिहून ठेवले. आणि त्या टायको ब्राहेचा जो असिस्टंट होता जॉनस केपलर, त्या जॉनस केपलरनं टायको ब्राहेच्या डेथनंतर त्या टायको ब्राहेच्या जे काही ऑब्झर्वेशन्स आहे त्याचा डिटेल स्टडी केला आणि स्वतःचे लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, ज्याला आपण केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असं म्हणतो, जो आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक शिकलोय, ते लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन केपलरनं लोकांसमोर मांडले. आणि त्याच केपलरच्या लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनचा स्टडी करून किंवा त्यांच्या हेल्पनी न्यूटनने त्याचा स्वतःचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फॉर्म्युलेट केला होता, तो तयार केला होता. तर काय होता तो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तो आता आज आपल्याला बघायचा आहे. बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं एकदम सिंपल स्टेटमेंट आहे. ते कसं लक्षात ठेवायचं, पाठ करण्याची बिलकुल गरज नाही आहे. ते स्टेटमेंट तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता ते मी तुम्हाला आता टॉपिक स्टार्ट झाल्यावर सांगणार आहे. बघा, सगळ्यात आधी आपण स्टेटमेंट बघू. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं सांगतो, त्याचं स्टेटमेंट असं सांगतं की एव्हरी 2 ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, 2 ऑब्जेक्ट, एव्हरी 2 ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट ईच अदर विथ अ फोर्स which is directly proportional to product of the masses of 2 objects and inversely proportional to square of the distance between these 2 objects. बघा, आता हे जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटला समजून घेण्यासाठी किंवा या स्टेटमेंटचं एक्सप्लेनेशन आपण कसं देणार ते बघण्यासाठी आपण 2 ऑब्जेक्ट कन्सिडर करू. आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण जसं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, सिमिलरली आपण बघू. बघा, आपल्याजवळ 2 ऑब्जेक्ट्स आहे. हा तुमचा फर्स्ट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट नंबर 1, याचं मास आपण कन्सिडर करू m1. आणि तुमच्याजवळ अजून एक ऑब्जेक्ट आहे, हा आहे तुमचा ऑब्जेक्ट नंबर 2, याचं मास आपण कन्सिडर करू m2. ठीक आहे, m1 आणि m2 मासेस असलेले 2 ऑब्जेक्ट आपल्याजवळ आहेत. आणि या 2 ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे, हे दोन ऑब्जेक्ट जे आहेत हे किती अंतरावर ठेवलेले आहेत, त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणू d. So m1 is a mass of first object, m2 is a mass of second object, and d is the distance between these 2 objects. आता काय सांगतो आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन की एव्हरी 2 ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट ईच अदर. म्हणजे जगातल्या कोणत्याही 2 वस्तू, जसे आपण m1 आणि m2 मास असलेले 2 ऑब्जेक्ट कन्सिडर केले की हे 2 ऑब्जेक्ट काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात. आपल्याला माहिती आहे अट्रॅक्शन अँड रिपल्शन
दीज आर द टाइप्स ऑफ फोर्सेस, और तुम्ही त्याला इफेक्ट ऑफ फोर्स म्हणू शकता, की फोर्सच्या इफेक्टमुळेच दोन वस्तू एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. फोर्सच्या इफेक्टमुळेच दोन वस्तू काय करू शकतात, रिपेल करू शकतात. म्हणजे अट्रॅक्शन और रिपल्शन दीज आर अ टाइप ऑफ फोर्स. आणि न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, की एव्हरी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट ईच अदर. आणि अट्रॅक्ट करण्यासाठी त्या दोन वस्तू काय करतात, एकमेकांवरती एक फोर्स अप्लाय करतात. आता हा जो फोर्स आहे, फॉर एक्झाम्पल फर्स्ट ऑब्जेक्टवर जो फोर्स अप्लाय होतोय त्याला आपण F1 म्हणू, सेकंड ऑब्जेक्टवर जो फोर्स अप्लाय होतोय त्याला आपण F2 म्हणू. म्हणजेच दोन बॉडीज एकमेकाला अट्रॅक्ट करताय आणि अट्रॅक्ट करण्यासाठी त्या एकमेकांवर काय अप्लाय करताय, फोर्स अप्लाय करताय. तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं काय म्हणणं होतं, की हा फोर्स कसा असेल हा फोर्स, काय डिस्क्रिप्शन सांगितलं स्टेटमेंटमध्ये फोर्स बद्दल, तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ दीज टू बॉडीज. ह्या ज्या दोन बॉडीज आहेत आपल्या जवळ, त्या दोन बॉडीजच्या मासच्या प्रोडक्टला तो फोर्स कसा असला पाहिजे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ टू बॉडीज. म्हणजेच फोर्स इज प्रोपोर्शनल टू M1 इंटू M2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता सेकंड स्टेटमेंट जर पाहिलं तुम्ही, सेकंड हाफ ऑफ द स्टेटमेंट काय सांगतो, की दिस फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज. मग फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. आता या दोन इक्वेशनला जर आपण बघितलं तर प्रोपोर्शनॅलिटी साइनच्या लेफ्ट हँड साइडला दोन्ही इक्वेशनमध्ये तुम्हाला फोर्स दिसतोय. आपण या दोन इक्वेशनला जर कंबाईन केलं, कंबाइनिंग टू इक्वेशन, दोन इक्वेशनला आपण जर कंबाईन केलं, कंबाइनिंग इक्वेशन 1 and 2, कंबाइनिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2, तर काय मिळेल आपल्याला, फोर्स इज प्रपोर्शनल टू M1 इंटू M2 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. ठीक आहे. तर हे जे स्टेटमेंट मिळालं आपल्याला, हे कशावरून मिळालेलं आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या स्टेटमेंटवरूनच आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला आठवत असेल केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनचा जो थर्ड लॉ होता, थर्ड केपलर लॉ, त्याच्या डेरिव्हेशन मध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती, की इक्वेशन मध्ये जर प्रपोर्शनॅलिटीचं साइन असेल आणि त्याला जर आपल्याला रिमूव्ह करून इक्वॅलिटीचं साइन तिथे यूज करायचं असेल, तर त्या इक्वेशन मध्ये आपल्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू इंट्रोड्यूस करावं लागत असते. बघा सेम कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला इक्वॅलिटीचं प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढायचं आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं, इक्वॅलिटी घ्यायचंय. बघा मग फोर्स इज इक्वल्स टू, ह्या ज्या टर्म्स आहे ह्या ॲज इट इज राहतील, म्हणजे M1 इंटू M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. याच्यावरती काहीच फरक पडणार नाही. फक्त केलं काय, आपण प्रपोर्शनॅलिटीच्या ऐवजी इक्वॅलिटी पुट केलं. तर इक्वॅलिटी पुट करत असताना काय करावं लागतं, एका कॉन्स्टंट व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करावं लागतं. तर या केसमध्ये जो कॉन्स्टंट घेतला जातो तो कॉन्स्टंट आहे तुमचा G. केपलर्स थर्ड लॉ मध्ये आपण जो कॉन्स्टंट घेतला होता तो कोणता होता, आठवतंय, तो होता K कॉन्स्टंट होता. ठीक आहे. तर आता आपल्याला इक्वेशन काय मिळालं, F इज इक्वल्स टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर, वेअर G इज अ कॉन्स्टंट. G इज अ कॉन्स्टंट. आणि हा जो G नावाचा कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटला म्हटलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. परत एकदा लक्षात घ्या, या G नावाचा कॅपिटल G, या कॅपिटल G ला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता हा जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची एक हेनरी कॅव्हेंडिश नावाचा सायंटिस्ट होता. त्या हेनरी कॅव्हेंडिश नावाच्या सायंटिस्टने न्यूटन नंतर या न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा स्टडी केला. त्याच्यावरती त्यांनी काही प्रॅक्टिकल्स परफॉर्म केले आणि हेनरी कॅव्हेंडिशने या G नावाच्या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची एक न्यूमरिकल व्हॅल्यू शोधून काढली. ती न्यूमरिकल व्हॅल्यू असते बघा, G इज इक्वल्स टू 6.673 इंटू 10⁻⁻11. ही झाली न्यूमरिकल व्हॅल्यू आणि त्याचं युनिट असतं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट असतं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता
तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की हा जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू आणि हा SI युनिट, हे युनिट कसं डिराईव्ह झालं? बघा एकदम सिंपल आहे. हे युनिट कुठून आलं, युनिट कसं डिराईव्ह केलं गेलं ते पण आपण याच फॉर्म्युल्यावरून मी तुम्हाला सांगतो. या फॉर्म्युल्यावरूनच आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट एकदम इझिली डिराईव्ह करू शकतो. बघा काय फॉर्म्युला आहे आपल्याजवळ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा. फॉर्म्युला असा आहे, F इज इक्वल्स टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्यामध्ये टर्म्स काय काय, कोणती टर्म काय रिप्रेझेंट करते ते आपल्याला माहित असलं पाहिजे. बघा F काय तुमचा, F इज अ फोर्स. नंतर M1 काय तुमचं, M1 इज अ मास ऑफ द ऑब्जेक्ट, M2 इज अ मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट अँड D इज अ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G चं युनिट काढायचं आहे, म्हणून आपण काय करू, या इक्वेशन मध्ये एका साईडला इक्वल टू साईनच्या इक्वॅलिटी साईनच्या एका साईडला G ठेवायचा आणि बाकी टर्म दुसऱ्या साईडला शिफ्ट करायच्या. असं जर आपण केलं तर बघा हा जो खालचा D स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटर मधला G स्क्वेअर जर आपण इकडे लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला तर तो फोर्स सोबत काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे F इंटू D स्क्वेअर. आणि न्यूमरेटर मधल्या ह्या दोन टर्म जर आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केल्या तर त्या न्यूमरेटर मधल्या टर्म इकडे आल्यावर काय होतील, डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड होतील. ठीक आहे. F इंटू D स्क्वेअर अपॉन M1 इंटू M2. आणि राईट हँड साईडला काय शिल्लक राहील आता, फक्त आपला G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. क्लिअर. बघा सिंपल इंटरचेंजिंग ऑफ साइड्स आपण परफॉर्म केलेली आहे. F इंटू D स्क्वेअर अपॉन M1 इंटू M2 इज इक्वल्स टू G आपल्याला भेटलं. आता आपल्याला या G चं युनिट काढायचंय. हा झाला तुमचा G चा फॉर्म्युला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला F D स्क्वेअर अपॉन M1 M2. ठीक आहे. आता युनिट काढण्यासाठी बघा पहिली क्वांटिटी कोणती आहे, फोर्स. फोर्सचं SI युनिट काय आहे, फोर्सचं SI युनिट तुम्हाला माहिती आहे, फोर्सचं SI युनिट असतं न्यूटन. नंतर D स्क्वेअर, D काय तुमचा, डिस्टन्स, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे डिस्टन्सच्या SI युनिटचा सुद्धा काय घ्यावं लागेल, स्क्वेअर. न्यूटन, मग डिस्टन्सचा SI युनिट असतं मीटर, तर मीटरचा स्क्वेअर. नंतर खाली बघा, खाली M1 इंटू M2. M1 इंटू M2 काय, M1 आणि M2 काय मी आधी सांगितलं तुम्हाला, इट इज अ मास ऑफ द टू बॉडीज. आणि मासचं SI युनिट काय असतं, kg. काय भेटेल मग तुम्हाला, kg इंटू kg. ठीक आहे. आता न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg इंटू kg. kg इंटू kg म्हणजेच काय, kg चा स्क्वेअर. अशा पद्धतीनं भेटतं आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं SI युनिट. आता हे जे स्टेटमेंट आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट पाठ करण्याची बिलकुलच गरज नाहीये. जर तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे दोन इक्वेशन लक्षात ठेवले, बघा काय इक्वेशन नंबर 1, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ टू मासेस. M1 इंटू M2 म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ टू मासेस. आणि सेकंड इक्वेशन काय सांगतं, फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. हे दोन इक्वेशन जरी तुम्ही पाठ केले तरी तुम्ही या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तुमचा, त्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट तुम्ही स्वतःच्या मनानं लिहू शकता. म्हणजे ते स्टेटमेंट पाठच केलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. मित्रांनो, या टॉपिकवर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या टॉपिकवरती काही MCQचे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. आपला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 5 मार्कासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येत असतात. आणि त्या मल्टिपल चॉईसच्या क्वेश्चनमध्ये हा जो टॉपिक आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्यावरती सुद्धा एक फेवरेट क्वेश्चन बनू शकतो. बघा क्वेश्चन कशा प्रकारे बनू शकतो. हा जो तुमचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे, F इज इक्वल्स टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर, याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आता या इक्वेशनकडे बघा, या आपण घेतलेल्या एक्झाम्पलकडे बघा. आपण कन्सिडर करू की हा जो आपला फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचं मास आहे 1 kg. काही केसेस आपण आता बघणार आहे.
या ऑब्जेक्टचं मास आहे 1 kg, सेकंड ऑब्जेक्ट आहे त्याचं पण मास आपण कन्सिडर करू 1 kg, आणि या दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे ते पण आपण कन्सिडर करू 1 मीटर. म्हणजे प्रत्येक जे क्वांटिटी या फॉर्म्युल्यामधली ही क्वांटिटी आपण कशी कन्सिडर करायची आहे, युनिट क्वांटिटी कन्सिडर करायची, 1 क्वांटिटी कन्सिडर करायची. तर मग आपली जी फर्स्ट केस आहे, केस नंबर 1 इथे आपण लिहू. बघा फर्स्ट केसमध्ये तुमचा जो M1 आहे तो किती आहे 1 kg, M2 जो आहे तुमचा तो किती आहे 1 kg, आणि डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट ते सुद्धा किती घेतलं आपण, युनिट म्हणजे 1 मीटर घेतलं. ठीक आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज आपण पुट करू. फॉर्म्युला काय आपला, F इज इक्वल्स टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण त्या व्हॅल्यूज पुट केल्या तर काय भेटेल बघा आपल्याला. जी ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये असं आपण कन्सिडर करू, किंवा ती पुट करायची नाही, आपल्याला जी ला ॲज इट इज ठेवायचंय. मग F इज इक्वल्स टू काय भेटणार, G इंटू M1 ची व्हॅल्यू 1, M2 ची व्हॅल्यू 1 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर, मग 1 चा स्क्वेअर. काय मिळेल बघा एकदा काळजीपूर्वक. F इज इक्वल्स टू G 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर म्हणजे 1. काय मिळालं जर तुम्हाला M1 चं M2 चं आणि डिस्टन्सची व्हॅल्यू जर युनिट कन्सिडर केली तर काय इक्वेशन मिळतं तुम्हाला, F इज इक्वल्स टू G असं इक्वेशन मिळतं. ही तुमची फर्स्ट केस आहे. बघा आता आपण थोडंसं चेंज करू. या दोन बॉडीज पैकी कोणत्याही एका बॉडीचं मास जर आपण डबल केलं, दोन बॉडीज पैकी कोणत्याही एका बॉडीचं मास जर आपण डबल केलं तर हा जो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा जो तुमचा फोर्स आहे, या फोर्सवर काय इफेक्ट पडतो ते आता आपण बघू. म्हणजे केस नंबर 2 मध्ये आपण दोन पैकी कोणत्याही एका बॉडीचं मास काय करायचंय, डबल करायचंय. मग आपण जी M2 आहे आपली, जो सेकंड ऑब्जेक्ट आहे त्याचं मास आपण डबल करू. ओरिजिनल मास किती होतं 1 kg, त्याला आपण ट्वाइस केलं म्हणजे 2 पट केलं. ठीक आहे. 1 kg होतं तर 2 kg आता आपल्याला कन्सिडर करायचं. मग केस 2 मध्ये बघा M1 इज इक्वल्स टू, M1 चं मास चेंज केलंय का आपण, नाही, ते तितकंच ठेवलंय 1 kg. M2 चं मास काय केलं आपण, फक्त आता पहिल्यापेक्षा दुप्पट केलं म्हणजे M2 इज इक्वल्स टू 2 kg केलं. डिस्टन्स चेंज केलंय का आपण, नाही, डिस्टन्स अजून सुद्धा काय केलेलं आहे तितकंच ठेवलेलं आहे. तर मग पहिल्या ऑब्जेक्टचं मास 1 kg, दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास डबल केलं आणि डिस्टन्स तितकंच असेल तर तुमचा हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या फोर्सवर काय इफेक्ट पडतो ते आता आपल्याला बघायचंय. बघा परत एकदा फॉर्म्युला, F इज इक्वल्स टू G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट केल्यावर काय भेटेल, G जसाच ठेवायचा, M1 ची व्हॅल्यू 1, M2 ची व्हॅल्यू घेतली आपण 2 डिवायडेड बाय डिस्टन्स तितकंच आहे, डिस्टन्स तितकंच आहे म्हणजे किती 1 आहे, तर 1 चा स्क्वेअर. काय भेटेल बघा, F इज इक्वल्स टू G इंटू 2 इंटू 1 2 डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर म्हणजे 1. क्लिअर. म्हणजेच काय भेटतंय तुम्हाला, F इज इक्वल्स टू ट्वाइस G असं तुम्हाला इक्वेशन मिळतंय. आता जर तुम्ही या इक्वेशनकडे बघितलं, या इक्वेशनला आपण जर इक्वेशन नंबर 1 म्हटलं तर या इक्वेशन 1 कडे बघून आपल्याला काय दिसतंय, F इज इक्वल्स टू G. म्हणजे या इक्वेशन मध्ये G च्या ऐवजी तुम्ही काय पुट करू शकता, F पुट करू शकता. जर G च्या ऐवजी F पुट केला तर काय भेटेल तुम्हाला, F इज इक्वल्स टू ट्वाइस F. म्हणजे फर्स्ट केस आणि सेकंड केसचा जर तुम्ही स्टडी केला, फर्स्ट केसमध्ये आपण सगळ्या व्हॅल्यूज काय केल्या होत्या, युनिट ठेवल्या होत्या, म्हणजे 1 1 1 कन्सिडर केलं होतं. मास 1, मास 2 1 kg आणि डिस्टन्स सुद्धा 1 मीटर. तर तुम्हाला फोर्स इज इक्वल्स टू G भेटला होता, फोर्स इज इक्वल्स टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट भेटलं होतं. आता काय केलं आपण, आयदर कोणत्याही एका बॉडीचं मास काय केलं, डबल केलं. तर मास डबल केल्यावर फोर्सवर काय इफेक्ट पडतो ते आपल्याला बघायचं होतं. बघा M1 1 kg ठेवला, M2 चं मास डबल केलं, तर एका ऑब्जेक्टचं मास जर डबल केलं तर तुमच्या काय लक्षात येत आहे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय झाला, डबल झाला. कोणत्याही एका ऑब्जेक्टचं मास जर तुम्ही ट्वाइस केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय होतो, ट्वाइस होतो. म्हणजे पहिल्यापेक्षा तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा झालेला दिसेल तुम्हाला, 2 पटीने वाढलेला दिसेल, दुप्पट झालेला दिसेल, ट्वाइस दिसेल, ट्वाइस ॲज द
ट्वाइस ॲज द ओरिजिनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, असं तुमच्या लक्षात येईल. आता थर्ड केस बघू आपण, थर्ड आणि शेवटची केस बघू की दोन ऑब्जेक्ट मधलं मास आपण तितकंच ठेवलं. दोन ऑब्जेक्टचं मास जे ते दोन ऑब्जेक्टचं मास आपण कॉन्स्टंट ठेवलं, फक्त त्यांचं त्या दोन बॉडीज मधलं डिस्टन्स जे ते डिस्टन्स जर आपण डबल केलं तर काय इफेक्ट होईल बघा. केस नंबर 3 इथे लिहितो मी वरती. केस नंबर 3 काय करायचंय आपल्याला? केस नंबर 3 मध्ये मास चेंज करायचंय का? नाही, दोन्ही ऑब्जेक्टचं मास तितकंच ठेवायचं, फक्त त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय करायचं? ट्वाइस करायचं. म्हणजे थर्ड केस मध्ये तुमचा m1 किती आहे? 1 kg. m2 किती आहे? 1 kg. आता चेंज काय केलंय तर त्या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स पहिले किती होतं? 1 मीटर होतं. आता थर्ड केस मध्ये आपण ते डिस्टन्स ट्वाइस करायचं म्हणजेच काय तर 1 मीटरच्या ऐवजी 2 मीटर करायचं. काय चेंज होईल फोर्स मध्ये ते आपल्याला बघायचं. बघा, फोर्स इज इक्वल्स टू G इंटू m1 इंटू m2 अपॉन d स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. G m1 ची व्हॅल्यू 1, m2 ची व्हॅल्यू 1, d ची व्हॅल्यू 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर. d ची व्हॅल्यू 2 म्हणजे काय घ्यायचं आहे? 2 चा स्क्वेअर घ्यायचा आहे, कारण तिथे d स्क्वेअर अशी टर्म आहे. काय भेटेल मग? देअरफॉर काय भेटेल? f इज इक्वल्स टू G इंटू 1 इंटू 1 1 अपॉन 2 चा स्क्वेअर 4. म्हणजेच जर तुम्ही दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स वाढवलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतो? 1/4 टाइम्स होतो. या इक्वेशन मध्ये G च्या ऐवजी जर आपण F पुट केला तर काय भेटेल आपल्याला? F इज इक्वल्स टू F इंटू 1/4. म्हणजे जी ओरिजिनल केस होती तुमची, ओरिजिनल केस पेक्षा जर तुम्ही डिस्टन्स वाढवलं, ओरिजिनल केस पेक्षा जर तुम्ही डिस्टन्स दुप्पट केलं तर फोर्सवर काय इफेक्ट पडतो? फोर्स तुमचा काय होणार आहे? 1/4 होणार आहे. 1/4 टाइम्स द ओरिजिनल केस. जर तुम्ही मास वाढवलं, कोणत्याही एका ऑब्जेक्टचं मास जर तुम्ही ट्वाइस केलं तर फोर्स काय होणार आहे? ट्वाइस द ओरिजिनल फोर्स. जर डिस्टन्स तुम्ही वाढवलं तर डिस्टन्स वाढवल्यावर फोर्स काय होणार आहे? 1/4 टाइम्स द ओरिजिनल केस. आता ह्या फक्त 3 केसेस मी इथं कन्सिडर करून दाखवल्या तुम्हाला. अशाच तुम्ही मल्टिपल केसेस कन्सिडर करू शकता. फॉर एक्झाम्पल 1 kg आणि 1 मीटर अशी केस होती तुमची ओरिजिनल. आता तुम्ही डिस्टन्स ट्वाइस कोणत्याही एका ऑब्जेक्टचं मास ट्वाइस करण्याच्या ऐवजी जर थ्राइस केलं, 3 टाइम्स जर तुम्ही एका ऑब्जेक्टचं मास वाढवलं तर काय होईल? फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज पुटअप करून ते कॅल्क्युलेट करू शकता. जर डिस्टन्स ट्वाइस करण्याच्या ऐवजी डिस्टन्स थ्राइस केलं, म्हणजे 3 पट जर तुम्ही डिस्टन्स वाढवलं तर मग तुमच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर काय इफेक्ट पडतो ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. किंवा दोनही ऑब्जेक्टचं डिस्टन्स वाढवलं, दोनही ऑब्जेक्टचं मास वाढवलं आणि डिस्टन्स कमी केलं, सायमल्टेनियसली एकाच वेळी मास वाढवलं आणि डिस्टन्स कमी केलं तर काय इफेक्ट पडतो? या अशा वेगवेगळ्या केसेस तुम्ही सॉल्व्ह करून त्या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनवर, त्या दोन ऑब्जेक्ट मधला जो फोर्स आहे त्या फोर्सवर काय इफेक्ट होतो, डिस्टन्स वाढवल्याचा, डिस्टन्स कमी केल्याचा, मास वाढवल्याचा, मास कमी केल्याचा काय इफेक्ट होऊ शकतो हे तुम्ही प्रॅक्टिकली या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून तुम्ही चेक करू शकता. जशा पद्धतीने आपण इथं 3 केसेस पाहिल्या, अशा मल्टिपल केसेस तयार होऊ शकतात आणि तुम्ही त्या चेक करू शकता. तर मित्रांनो, आता आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरचा जो सेकंड टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता हा जो टॉपिक आहे या टॉपिकला जेव्हा आपण कव्हर करू त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल, किंवा तुम्ही जर ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं एक्सरसाइज बघितलं किंवा मागचे जुने क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितले तर या टॉपिकवरती एक खूप महत्त्वाचा असा डेरिवेशन बेस्ड क्वेश्चन, परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा क्वेश्चन या टॉपिकवर तयार होतो. तर चला आपण आता या टॉपिकला बघू. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मित्रांनो की सर्क्युलर मोशन कशाला म्हणतात. एखादा कोणताही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथवर मोशन परफॉर्म करत असेल, त्या ऑब्जेक्टचा जो पाथ ऑफ मोशन आहे तो जर सर्क्युलर पाथ असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणत होतो. पण या ठिकाणी सर्क्युलर मोशन, नॉर्मल सर्क्युलर मोशन नाही आहे, इथे एक युनिफॉर्म नावाचा शब्द अटॅच झालेला आहे. त्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं? फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट आहे,
तो सर्क्युलर पाथवर मोशन परफॉर्म करतोय आणि त्याची मोशनची जी काही स्पीड आहे, त्या मोशनची जी काही व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी थ्रू आउट द मोशन जर कॉन्स्टंट राहत असेल, पूर्ण मोशन कंप्लीट होईपर्यंत त्याची जर मोशनची व्हेलॉसिटी, मोशनचा स्पीड जर कॉन्स्टंट राहत असेल, तर अशा ऑब्जेक्टच्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. नंतर आपण सेंट्रिपिटल फोर्स नावाची कन्सेप्ट शिकलेलो आहे चॅप्टरच्या इंट्रोडक्शन मध्ये, चॅप्टरच्या सुरुवातीला. आय थिंक फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला ती कन्सेप्ट बघायला मिळेल. बघा, सेंट्रिपिटल फोर्स आपण पाहिलं होतं की कोणती ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टवर त्या सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे जाणारा एक फोर्स कॉन्स्टंटली ऍक्ट होत असला पाहिजे आणि त्या फोर्समुळेच त्याची सर्क्युलर मोशन घडत असते. मग तो जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टवर सेंटरकडे जाणारा जो फोर्स असतो, त्या फोर्सला आपण काय म्हटलं होतं? सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं होतं. त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण बघितले होते, जसं की सन आणि सनच्या आजूबाजूला, सनच्या अवतीभोवती रिव्हॉल्युशन परफॉर्म करणारे जे प्लॅनेट्स आहे, त्या प्लॅनेट्समध्ये आणि सनमध्ये एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रूपातच ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी त्या प्लॅनेटला काय मिळतो? सेंट्रिपिटल फोर्स मिळतो. सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं होतं की आपली जी अर्थ आहे, त्या अर्थच्या आजूबाजूला मून नावाचा जो सॅटेलाइट आहे, तो मून नावाचा सॅटेलाइट काय करतोय? रिव्हॉल्युशन परफॉर्म करतोय. अर्थ काय करते? त्या मूनवरती एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच त्या मूनला त्याची सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी आवश्यक असणारा काय भेटतो? सेंट्रिपिटल फोर्स भेटतो. नंतर थर्ड एक्झाम्पल आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं होतं ॲटमच्या स्ट्रक्चरचं, की ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये सेंट्रल पार्टमध्ये जो न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतात आणि आजूबाजूच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रिकली निगेटिव्ह चार्ज असणारे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात. तर त्या इलेक्ट्रॉनला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? तर न्यूक्लियसमध्ये असलेले प्रोटॉन, त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज, या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, अपोजिट चार्जेसमुळे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथे निर्माण होतो, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळेच त्या इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला तिथे मिळतो. असे वेगवेगळे एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेले. आता आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचं ॲक्च्युअल मॅग्निट्यूड कशा कशावर अवलंबून असतं, कोणकोणत्या टर्म्सवर, कोणकोणत्या फॅक्टरवर ते अवलंबून असतं, ते आपल्याला बघायचं आहे. आता या टॉपिकवर एक खूप महत्त्वाचा क्वेश्चन जो येतो, तो क्वेश्चन अशा पद्धतीनं असतो. आपल्याला माहिती आहे की न्यूटनने जेव्हा त्याचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तयार केला, त्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला तयार करताना न्यूटनला केप्लर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनची मदत घ्यावी लागली. हे आपण पाहिलं, हे आपण ऐकू नये. तर न्यूटनला केप्लर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनची कशा पद्धतीनं मदत झाली, ॲक्च्युअली काय मदत झाली केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनची युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बनवताना, ते जर तुम्हाला समजायचं असेल तर त्याच्यासाठी आता आपण जे डेरिवेशन बघणार आहे, जे की एक एक्सप्रेशन बघणार आहे, ते एक्सप्रेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. बघा, चला तर मग इकडे लक्ष द्या. आता आपल्याला सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक प्लॅनेट कन्सिडर करावं लागेल किंवा कोणताही एक ऑब्जेक्ट कन्सिडर करावं लागेल. जो ऑब्जेक्ट काय करतोय, तर तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आपण लेटस से आपण एक प्लॅनेट कन्सिडर करू की जो प्लॅनेट आहे हा सनच्या अवतीभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करतोय? रिव्हॉल्युशन परफॉर्म करतोय. बघा, हा सन आहे तुमचा, नंतर हा काय कन्सिडर करायचा आहे आपल्याला? हा प्लॅनेट कन्सिडर करायचा आहे. आणि हा प्लॅनेट काय करतोय? तर सनच्या अवतीभोवती रिव्हॉल्युशन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, शब्द लक्षात ठेवा, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो काय करतोय? रिव्हॉल्युशन परफॉर्म करतोय. मग आता आपल्याला माहिती आहे, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्याकडे टुवर्ड सेंटर, या सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे जाणारा काय असला पाहिजे? सेंट्रिपिटल फोर्स असला पाहिजे. आता सेंट्रिपिटल फोर्सला मी शॉर्टली FC असं रिप्रेझेंट करणार आहे. मग आता या प्लॅनेटवरती या सनकडे जाणारा, म्हणजे सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथकडे जाणारा काय अप्लाय होतोय? सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतोय, असं आपण कन्सिडर करू. जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर या सर्क्युलर ऑर्बिटची ही काय असणार आहे? रेडियस असणार आहे. ठीक आहे. नंतर आता हा जो प्लॅनेट आहे तुमचा, या प्लॅनेटला आपण कन्सिडर करू की त्या प्लॅनेटचं मास आहे m इतकं मास आहे. नंतर आपण बघितलेल्या कन्सेप्ट आहेत सगळ्या या.
आपण पाहिलं होतं की या प्लॅनेटला सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना व्हेलॉसिटी असते, ती व्हेलॉसिटीची डायरेक्शन असते टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. ठीक आहे. मग आता ओव्हरऑल समराईज जर आपण केलं या टॉपिकला, तर एक प्लॅनेट आहे ज्याचं मास यम इतकं आहे आणि तो काय करतोय, सनच्या अवतीभोवती रिव्हॉल्युशन परफॉर्म करतोय आणि रिव्हॉल्युशन परफॉर्म करत असताना त्याची जी सर्क्युलर ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटची रेडियस किती आहे, तर आर इतकी रेडियस आहे आणि या ऑर्बिटवर रिव्हॉल्युशन परफॉर्म करत असताना थ्रूआउट त्याची व्हेलॉसिटी जी आहे व्ही इतकी त्याची व्हेलॉसिटी, हा जो स्पीड आहे त्याच्या मोशनचा, सर्क्युलर मोशनचा, तो कॉन्स्टंट राहणार. म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्याला व्ही इतकी व्हेलॉसिटी, इकडे जर तो प्लॅनेट आला तरी त्याला व्ही व्हेलॉसिटी, इथे तो प्लॅनेट आला तरी व्ही व्हेलॉसिटी, त्या व्ही व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणूनच आपण या प्लॅनेटच्या सनभोवती घडणाऱ्या सर्क्युलर मोशनला, हा प्लॅनेट जो रिव्हॉल्युशन परफॉर्म करतोय, या रिव्हॉल्युशन परफॉर्म करण्याच्या या मोशनला आपण काय म्हणू शकतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर बघा कन्सेप्ट असा आहे की कोणताही ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय केला जातो आणि त्या सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन असं असतं, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता हे इक्वेशन तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायचं, हे डेरिवेशन, हे इक्वेशन, सेंट्रिपिटल फोर्सचा हा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली पाठ करायचा आहे. हा आला कसा, याचं डेरिवेशन कुठे आहे, हे तुम्हाला स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये किंवा 10th लेवलवर तुम्हाला ते दिलेलं नाहीये. म्हणून आपण काय कन्सिडर करू की हा जो प्लॅनेट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, त्या प्लॅनेटवर जो सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करतोय त्या फोर्सचं मॅग्निट्यूड किती आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इतकं मॅग्निट्यूड आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट आपल्याला काही पॉइंट्स कन्सिडर करायचे, जसं की या प्लॅनेटचं मास किती आहे, यम इतकं मास आहे, रेडियस ऑफ द ऑर्बिट किती आहे, आर इतकी रेडियस आहे, नंतर फोर्स किती ऍक्ट होतोय त्याच्यावर, सेंट्रिपिटल फोर्स, तर एफ सी इतका सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय. पण आपल्याला या प्लॅनेटच्या सर्क्युलर मोशनची व्हेलॉसिटी माहिती नाहीये. आपल्याला त्या प्लॅनेटचे सर्क्युलर मोशनची व्हेलॉसिटी माहिती का, नाही. तर आपल्याला सगळ्यात आधी फाइंड आउट करायची त्याची व्हेलॉसिटी. बघा लक्ष द्या, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 9th स्टँडर्डमध्ये चॅप्टर नंबर 1 मध्ये तुम्ही शिकलेले आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट ऑर डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. आपण लिहितो डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट केली जाऊ शकते, डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता हा प्लॅनेट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तो एका रिव्हॉल्युशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर करत असेल. बघा एकदा काळजीपूर्वक बघा, विचार करा थोडंसं. हा प्लॅनेट या पॉइंट पासून निघाला, त्याने इथून अशी सर्क्युलर मोशन कंप्लीट केली आणि वापस इथपर्यंत आला, म्हणजे त्याचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं. तर मग एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करत असताना त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं असेल, तर त्या ठिकाणी त्याचं डिस्टन्स कव्हर्ड असतं, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू किती डिस्टन्स कव्हर केलं त्यानं, डिस्टन्स कव्हर्ड केलेलं असेल त्याचं सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट. किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्यांनी, सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट इतकं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. नंतर तेवढं डिस्टन्स कव्हर करायला त्याला टाइम किती लागला, या पॉइंटवरून निघाला आणि एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करून वापस त्याच पॉइंटवर आला, म्हणजे त्याने एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलंय. मग एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला आपण काय म्हणत असतो, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणत असतो. म्हणजे त्या प्लॅनेटची व्हेलॉसिटी जर तुम्हाला काढायची असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतानाची, तर फॉर्म्युला कसा बनेल आपला, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. काय फॉर्म्युला राहील, सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, असा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, तर आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय मिळणार, व्ही इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट. काय असतो सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला, जॉमेट्रीमध्ये तुम्ही शिकलेले लोअर स्टँडर्ड्समध्ये सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला असतो 2πr डिवायडेड बाय
टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनला आपण कशाने डिनोट करत असतो? मागचे व्हिडिओ लेक्चर्स बघणं का बरं इम्पॉर्टंट आहे ते मी परत परत सांगतोय मित्रांनो. बघा, जर तुम्ही मागचे व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील तर तुम्हाला हे समजणार नाही. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनला आपण कशाने डिनोट केलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये? त्याला आपण डिनोट केलेलं आहे कॅपिटल टी. ठीक आहे. मग व्हेलॉसिटीचा नवीन फॉर्म्युला भेटला आपल्याला. जो प्लॅनेट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्या प्लॅनेटच्या सर्क्युलर मोशनच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सर्कमफरन्स ऑफ द ऑर्बिट अपॉन टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, आणि फॉर्म्युला अशा पद्धतीने v इज 2 पाय r अपॉन टी. ठीक आहे. हा तुमचा जर तुम्ही इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केला तर त्या इक्वेशन मध्ये आता आपण v च्या ऐवजी या व्हेलॉसिटीच्या जागेवर काय पुट करू शकतो? 2 पाय r अपॉन टी. बघा मग काय भेटेल आपल्याला? सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये जर आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल? बघा काय मिळणार आपल्याला? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू मास ॲज इट इज, आणि व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही च्या ऐवजी काय पुट करायचं आहे आपल्याला? यम इंटू व्ही च्या ऐवजी पुट करायचं आहे 2 पाय r अपॉन टी. आता व्ही चा स्क्वेअर होता म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटचा काय असणार आहे? स्क्वेअर असणार आहे, आणि डिवायडेड बाय काय राहणार? r. म्हणजे या पूर्ण टर्मला काय करायचं? r ने डिवाइड करायचं. बघा, इक्वेशन नंबर 1 मध्ये जर ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपण पुट केली तर अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला मिळेल. आता याला पुढे आपण सिम्प्लिफाय करू. बघा, इक्वेशन सिम्प्लिफाय करत असताना ते इक्वेशन मध्ये त्या स्टेप जर वाढत असतील तर काही हरकत नाही. स्टेप वाढल्या म्हणजे इक्वेशन कठीण होतं असं नाही. उलट स्टेप जर तुम्ही वाढवल्या, इंटेन्शनली स्टेप वाढवण्याची गरज नाहीये, पण सोपं करण्यासाठी जर स्टेप वाढत असतील तर चांगलं. स्टेप जर रिड्यूस केल्या तर ते डेरिव्हेशन समजायला कठीण जाऊ शकतं. बघा, आता आपण या इक्वेशनला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. सिम्प्लिफाय करत असताना सगळ्यात आधी हा जो ब्रॅकेट दिलेला आहे त्याचा होल स्क्वेअर आहे, म्हणजे ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मचा काय घ्यायचा आहे आपल्याला? स्क्वेअर घ्यायचा. काय मिळेल? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू यम इंटू ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय पाय चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय r चा स्क्वेअर डिवायडेड बाय t चा सुद्धा स्क्वेअर, आणि होल डिवायडेड बाय हा r ॲज इट इज. r जसा होता तसा डिवाइड मध्ये डिनॉमिनेटर मध्ये राहा. ठीक आहे. आता अजून सिम्प्लिफाय करायचंय. बघा, तुम्हाला एक रूल माहिती असेल, a डिवायडेड बाय b होल डिवायडेड बाय c जर असेल तर याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, a डिवायडेड बाय b मल्टिप्लाइड बाय c, असं आपण त्याला लिहू शकतो. मग जर आता या इक्वेशनला तसाच पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर काय भेटेल तुम्हाला? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू m इंटू 4 इंटू पाय स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. आता हा जो टी स्क्वेअर आहे त्याला खाली r सोबत काय करायचं? मल्टिप्लाय या रूलनुसार. मग काय भेटेल आपल्याला? r इंटू टी स्क्वेअर मिळेल. ठीक आहे, इथपर्यंत समजतंय. आता नंबर समोर घेऊ, अजून थोडंसं याला रिअरेंज करू. मग सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू 4 इंटू यम इंटू पाय स्क्वेअर इंटू r स्क्वेअर डिवायडेड बाय, बघा आता r इंटू टी स्क्वेअर, असं आपल्याला इक्वेशन मिळालं. क्लिअर. आता या इक्वेशनला जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला r ने मल्टिप्लाय केलं, या इक्वेशनच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला r ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला? बघा, f सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू 4m पाय स्क्वेअर r स्क्वेअर हा झाला ओरिजिनल न्यूमरेटर, नंतर r इंटू टी स्क्वेअर हा झाला ओरिजिनल डिनॉमिनेटर, आणि याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला आपल्याला ॲट ए टाइम कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? r ने मल्टिप्लाय करायचं. r ने मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल? बघा, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू 4m पाय स्क्वेअर हा इथला r स्क्वेअर आणि हा r म्हणजे काय होईल? r क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर हा r आणि हा खाली मल्टिप्लाय केलेला r इंटू r म्हणजे r स्क्वेअर. बघा, ह्या इक्वेशन, आता हे इक्वेशनला परत थोडंसं आपण रिॲडजस्ट करून लिहू. आपण काय मिळणार बघा, लक्ष ठेवा मी काय स्टेप करतोय, कसं शिफ्टिंग करतोय. तर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू, आता मी करणार
4m पाय स्क्वेअर याला सेपरेट लिहिणार, 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय खालचा जो r स्क्वेअर आहे त्याला सेपरेट लिहिणार, ठीक आहे. आणि उरलेल्या ज्या टर्म्स आहे त्यांना सेपरेट लिहिणार. आता उरलं काय इथलं न्यूमरेटर मधला r क्यूब उरला, r क्यूब बाकी राहिला आणि खालचा डिनॉमिनेटर मधला काय राहिला, t स्क्वेअर बाकी राहिला. आता तुम्ही विचार करत असाल की का बरं असं सेपरेट करून लिहायचं. बघा त्याला कारण आहे, बिकॉज वी नो फ्रॉम केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, वी नो फ्रॉम केपलर्स थर्ड लॉ, केपलरच्या थर्ड लॉ मधून आपल्याला काय माहिती पडतं, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू काय असतं, कॉन्स्टंट के. आपल्याजवळ या इक्वेशन मध्ये थोडं रिव्हर्स आहे. काय आहे आपल्याजवळ, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर दिलेलं आहे. मग टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू जर के राहत असेल तर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे केपलर थर्ड लॉच्या इक्वेशनचा इनव्हर्स जर असेल तर कॉन्स्टंटचा पण काय करावं लागेल, इनव्हर्स करावं लागेल. म्हणजे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय लिहावं लागेल, 1/k लिहावं लागेल. आता ही जी व्हॅल्यू आहे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, ही व्हॅल्यू आपण इथे याला आपण जर इक्वेशन नंबर 2 नाव दिलं आणि या इक्वेशन नंबर 2 मध्ये जर आपण ती व्हॅल्यू पुट केली तर बघा काय मिळतंय, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1/k मिळत आहे, ठीक आहे. आता या इक्वेशनला जर आपण थर्ड नंबर दिला आणि या इक्वेशनला जर तुम्ही बारकाईनं ऑब्झर्व केलं तर या इक्वेशन मध्ये काय काय टर्म्स दिलेला आहे, 4 इज अ नंबर विच इज अ कॉन्स्टंट. नंतर m इज अ मास ऑफ द प्लॅनेट. एका प्लॅनेटचं मास कधी चेंज होणार आहे का, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याचं मास चेंज होईल का, नाही. तर मग 4 काय तुमचा कॉन्स्टंट आहे, हिअर 4 काय तुमचा कॉन्स्टंट आहे. नंतर m काय तुमचं मास ऑफ द प्लॅनेट कॉन्स्टंट आहे. आणि पाय स्क्वेअर, पाय कॉन्स्टंट असतो मग कॉन्स्टंटचा स्क्वेअर सुद्धा काय राहील, कॉन्स्टंट राहील. नंतर हा जो k तुमचा k, हा k सुद्धा काय आहे, केपलर्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये 4m पाय स्क्वेअर अपॉन k इतक्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या काय तुमच्या सगळ्या कॉन्स्टंट आहे. या सगळ्या व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असतील तर मग उरलं काय, फक्त 1/r स्क्वेअर. मग या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, या कधीच बदलणार नाहीये. तर मग सेंट्रिपिटल फोर्स पूर्णपणे कशावर अवलंबून आहे, आर स्क्वेअरवर. सेंट्रिपिटल फोर्स कशावर अवलंबून आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r स्क्वेअर. आणि आर काय आहे तुमचा, तर आर आहे तुमचा रेडियस ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे सांगायचा अर्थ काय आहे की सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टवर जो सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करतो तो सेंट्रिपिटल फोर्स पूर्णपणे कशावर अवलंबून आहे, दोन बॉडीज मधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशावर अवलंबून आहे तो फोर्स, दोन बॉडीजला जोडणारी जी रेषा आहे किंवा दोन बॉडीज मधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला कसा आहे तो फोर्स, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता जर तुम्हाला आठवत असेल तर सेम असंच रिलेशन कशामध्ये होतं तुमचं, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये. काय सांगत होता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, F इज इक्वल्स टू G इंटू m1 इंटू m2 अपॉन d स्क्वेअर, वेअर d इज अ डिस्टन्स. म्हणजे फोर्स कसा होता तुमचा, डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग हे जे इक्वेशन होतं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मधलं आणि आता आपण डिराईव्ह केलेलं, दोनही इक्वेशन कसे दिसताय तुम्हाला, सिमिलर. म्हणजेच न्यूटनला सुद्धा इनव्हर्स स्क्वेअर लॉ किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो होता तो डिराईव्ह करत असताना युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या कन्सेप्टमध्ये किंवा सेंट्रिपिटल फोर्सच्या मॅग्निट्यूडच्या कन्सेप्टमध्ये कशाची मदत घ्यावी लागली होती, केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनची मदत घ्यावी लागली होती. आणि त्याला कळालं काय होतं, तर सेंट्रिपिटल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज असं त्याला समजलं होतं. म्हणूनच त्याच्या लॉला काय म्हटलं जातं, इनव्हर्स स्क्वेअर लॉ असं म्हटलं जातं. बघा मित्रांनो, खूप सिंपल टॉपिक आहे, खूप सिंपल डेरिव्हेशन आहे. जरी डेरिव्हेशन लॉंग दिसत असलं तरी सुद्धा प्रत्येक स्टेप इथे एक्सप्लेन केलेली आहे. तुम्हाला जर डेरिव्हेशन समजत नसेल तर थोडंसं तुम्ही मागे जाऊन परत व्हिडिओ मागे रिवाइंड करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. बघा
सगळ्यात आधी आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा जनरल फॉर्म्युला दिलेला आहे mv²/r. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हेलॉसिटी पुट करायची आहे. मग व्हेलॉसिटीमध्ये आपल्याला दोन फॉर्म्युले मिळाले, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स काय राहील तुमचा सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट डिवायडेड बाय टाइम काय राहील तुमचा टाइम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन. जर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज पुट केल्या तर तुम्हाला व्हेलॉसिटी काय मिळते, व्हेलॉसिटी मिळते 2πr आणि टाइम काय असतो तुमचा, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असतो कॅपिटल T. आता ही v ची व्हॅल्यू जर तुम्ही सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली आणि त्या फॉर्म्युल्याला जर तुम्ही खाली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला फायनल रिझल्ट काय भेटतो, तर सेंट्रिपिटल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. क्लिअर. तर हा तुमचा परीक्षेमध्ये येऊ शकण्यासारखा, परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट असलेला एक डेरिव्हेशन बेस किंवा एक्सप्रेशन बेस क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. तुमच्या जर काही क्वेरीज असतील, तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या टॉपिक्समध्ये जर काही शंका असतील, तुम्हाला जर काही अडचणी असतील, तर व्हिडिओमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. तुम्ही खाली व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता. कमेंटमध्ये तुमची ज्या टायमिंगला, व्हिडिओच्या ज्या टायमिंगला तुमची क्वेरी आहे ती क्वेरी तुम्ही तिथे मला मेन्शन करू शकता. तुमच्या क्वेरीजचा मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील, तुम्हाला जर या कन्सेप्ट समजत असतील, सिलेबस सोपा वाटत असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच चॅनलचं नाव तुमच्या मित्रांसोबत सजेस्ट करा. थँक्यू.